नमस्कार मंडळी, मी उज्ज्वला नागपूरमधून बोलत आहे. तर माझ्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी आज बनवणार आहे कांदा भजी. तर बघा, मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, 3 मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. सगळ्यात आधी मी बेसन भिजून घेणार आहे. बेसनमध्ये टाकणार आहे मी क्रश केलेला ओवा, हा बघा, आणि चिमटीत येणार इतका सोडा टाकत आहे मी. हा भजीकार आहे. आणि चवीपुरतं मीठ. बघा, आता मी खूप छान असं फेटून घेते, कारण कसं आहे ना, फेटून घेतल्यानंतर छान तर भजी अगदी मऊ मऊ होतात आणि टम्म फुगतात. छान असं फेटून घ्यायचं. बघा, असं मी बेसन भिजून घेतलं छान. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. बघू शकता तुम्ही. आता ते बेसन असं भिजून घेतलं ना तर छान अशी भजी येतात, मऊ पण होतात आणि टम्म फुगतात. आता मी टाकणार याच्यात कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, मीठ आणि जिरे आणि सोडा मी आधीच टाकलेलं होतं याच्यात, त्याच्यामुळे आता काही टाकायची गरज नाही आहे आपल्याला. आणि थोडी हळद पण टाकून घेते आणि थोडं तिखटपणासाठी थोडंसं तिखट. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मी माझ्या पद्धतीने बनवते, कारण माझ्या घरी अशीच आवडतं सगळ्यांना भाजी. चला, बेसन आपलं तयार आहे भिजून. आता मस्तपैकी कढई ठेवते मी. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी बनवतो मस्त गरम गरम भाजी. बघू शकता, अशी झाली आपली भाजी तयार. क्रिस्पी आणि मस्त छान झाले असे. असे आपले भजे तयार झाले मंडळी. बघू शकता तुम्ही. खाऊन दाखवू का तुम्हाला? खूप छान झालं. एक नंबर. चला, आता मी बनवते भाजी. आणि पोळीकडे तावा ठेवलेला आहे, मी बघू शकता. इकडे 4-5 पुऱ्या पण तळून घेतल्या आणि आता थोड्याशा चपात्या बनवून घेते मी.